नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपल्याला छान शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मी सर्व पार्ट या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। अस्तरवरती ब्लाऊज पीस जोडून एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घेतला। त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट वेगवेगळे करून घेतले आणि त्याच्यानंतर मग प्रिन्सेस कटचा पार्ट वरच्या बाजूला अशा पद्धतीने थोडा कोना पुढच्या बाजूला ठेवायचा आणि या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर अगदी दोघंही पार्ट हलक्या हलक्या हाताने पकडायचे आहेत। त्याच्यानंतर डबल शिलाई मारून घ्यायची। जर अशा पद्धतीने थोडाफार भाग खालच्या बाजूला उरला तर कपडा मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मग सर्वात आधी शिलाई करून घ्यायची आणि जो काही पाव इंचाचा कपडा उरला तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूची शिलाई करताना सुद्धा सेमच पद्धतीने प्रिन्सेस कटचा पार्ट वरती ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग तिथे सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची आणि जो काही थोडाफार भाग कमी जास्त झालेला आहे तो बरोबर आपल्याला शिलाई मारून मग कट करायचा आहे। शिलाई मारून कट केल्यामुळे कपडा मागे पुढे अजिबात होत नाही आणि पाव इंचाचं थोडाफार कपडा अशा पद्धतीने कट केला तर काहीही हरकत नाही। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या। तर सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेत आहे। तर 1.5 पावणे 2 इंचाची पट्टी घेतली। त्याच्यानंतर अशा पद्धतीने ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तिच्यावरती दाब शिलाई देऊन ती पुन्हा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि कडेने सर्वात आधी एक शिलाई टाकून दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला आय पट्टी तयार करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी ही 4 इंचाची पट्टी कट करून घेतली। तर अस्तर किंवा ब्लाऊज पीस तुम्ही एकत्र जोडू शकतात किंवा मग अस्तरची किंवा ब्लाऊज पीसची सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पट्टी जोडू शकतात। तर मी अस्तरची जोडून घेत आहे। तर ह्या पद्धतीने दाब शिलाई देऊन ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग आपल्याला आय कुठे बनवायचे आहेत ह्या खुणा करून घ्यायच्या आणि ह्या पद्धतीने आय बॉक्स तयार करून त्यांच्यावरती आपल्याला लगेच डबल शिलाई मारून घ्यायची। सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचं जेणेकरून शिलाई ओपन होणार नाही आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने दोघंही पार्ट बरोबर चेक करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे, ती सुद्धा प्रिन्सेस कटच्या खालच्या बाजूला। ब्लाऊज पीसच्या पाठीमागच्या भागाला आपण ज्या पद्धतीने कमरपट्टी जोडत असतो सेमच पद्धतीने प्रिन्सेस कटच्या खालच्या साईडला आपल्याला या पद्धतीने पट्टी जोडायची आहे। तर पट्टीला एका साईडला शिलाई करून घेतली आणि ह्या पद्धतीने जोडून तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि पुन्हा मग ती या पद्धतीने फोल्ड करून तिच्यावरती शिलाई करून घेतली। नंतर तुम्ही तिथं हात शिलाई सुद्धा करू शकतात। सेमच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा मी पट्टी जोडून दोघंही पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर बघा शोल्डर जोडण्याआधी ह्या पद्धतीने दोघंही पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचे। जर एखादा भाग कमी जास्त झालेला असेल तर अशा पद्धतीने बरोबर पकडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे। थोडा जास्त असेल तर आपल्याला शिलाई करून आणि मग कट करायचा आहे। त्याच्यानंतर शोल्डर जोडत असताना गळ्याकडील भाग अजिबात मागे पुढे होणार नाही ही काळजी घ्यायची। मुंड्याकडील बाजूला जर थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपण कट करू शकतो। तर बघा या पद्धतीने चेक करून घ्यायचा आणि जो काही थोडाफार भाग एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने गळ्याकडील भागावरती अगदी परफेक्ट अशा पद्धतीने शोल्डर पट्टी ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जोडून आणि बघा या साईडला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर सर्वात आधी शिलाई करून आणि मग मी एक्स्ट्राचा कपडा कट करून एका मापात कट करून घेतला। शिलाई केल्यामुळे कपडा कट झालेला असतो तर अजिबात कपडा मागे पुढे होत नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाहीच्या पुढच्या बाजूला जी काही खोलगट बाजू आहे तिच्यावरती आपल्याला खून करून घ्यायची। त्याच्यानंतर मग मध्य सेंटरवरती सुद्धा खून करून घ्यायची। दोघंही बाह्या सेमच पद्धतीने चेक करून घेत आहे। जर एखादी बाही मागे पुढे असेल ती सुद्धा कट करून घ्यायची आणि पुढच्या बाजूला खून करून घ्यायची। मध्य सेंटरवरती सुद्धा खून करून घ्यायची आहे। मध्य सेंटरवरती आपण जी काही खून करून घेतलेली आहे ती अगदी परफेक्ट आपल्याला शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवायची आहे। जी काही खोलगट बाजू आहे आपण खून करून घेतलेली आहे ती पुढच्या बाजूला येईल ही काळजी घ्यायची आणि मध्य सेंटर बरोबर शोल्डर पट्टीवरती अशा पद्धतीने ठेवून दोघंही बाजूंना चेक करून घ्यायचं आणि बरोबर मग ह्या पद्धतीने पकडून आणि शिलाई करून घ्यायची आहे।
तर अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती जर का आपण खूण करून घेतली तर बाही अगदी परफेक्ट बसते, कुठेही खेचल्यासारखं अजिबातच होत नाही. त्याच्यानंतर मग बाही या पद्धतीने करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेचच शिलाई करून घ्यायची. दोघंही बाजूंनी हलक्या हलक्या हाताने पकडायचं आहे, अजिबात खेचायचं वगैरे नाही. त्याच्यानंतर मग डबल शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर दुसरी बाहीसुद्धा सेमच पद्धतीने मी चेक करून आणि तीसुद्धा जोडून आणि रेडी करून घेतली. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने पकडून शिलाई करून घ्यायची आहे आणि 1-2 टिपा टाकून घ्यायच्या आणि फिटिंग करून घ्यायची आहे. प्रत्येक साईजला सेमच पद्धतीने आपल्याला कमरेचा चौथा भाग, दंडघेर, मुंडा घेर, छातीचा चौथा भाग जी काही मापं टाकायची असतात ती मापं टाकून आणि मग फिटिंग करायची आहे. परंतु फिटिंग करण्याआधी मग ह्या पद्धतीने परफेक्ट पकडून घ्यायचं आणि 1-2 शिलाई टाकून घ्यायची. तर बघा एका साईडला थोडा एक्स्ट्रा एक भाग थोडा एक्स्ट्रा झाला, मग तो आपल्याला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा मुंड्यामध्ये अशा शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पुन्हा चेक करून घ्यायचं आणि मग आपल्याला शिलाई करायची आहे. तर या पद्धतीने सर्व पार्ट आपल्याला काळजीपूर्वक चेक करून आणि मग शिलाई करायची असते. तर अशा पद्धतीने केल्यामुळे काखेतील भाग खालीवरती अजिबात होत नाही आणि ब्लाऊज अगदी परफेक्ट येतो. तर बघा ह्या पद्धतीने दोघंही बाजूंना शिलाई करून आणि जी काही फिटिंगची मापं आहेत ती टाकून आणि ब्लाऊजची पूर्ण फिटिंग करून घेतली. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. तर या ब्लाऊजला मी पायपिंग वगैरे काहीही केलेली नाही. गळापट्टी आणि पायपिंग करण्याऐवजी डायरेक्ट मी प्रिन्सेस कटचा जो काही गळ्याकडील भाग आहे, आपण ज्या पद्धतीने बाही पलटवत असतो सेमच पद्धतीने पुढच्या गळ्याला पलटवून घेतलेलं आहे आणि इथं पायपिंग किंवा गळापट्टी लावण्याची गरजच नाही. त्याच्यानंतर मागच्या साईडला सुद्धा मी डिझाईन तयार करून तो पार्ट रेडी करून घेतलेला होता. त्याच्यासाठी मग ह्या पद्धतीने अगदी कमी वेळेत ब्लाऊज शिलाई करू शकतात. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील.